द्या ना. ओ मॅडम फोटो द्या ना. त्या हात लावा फक्त इथे. तर तुम्ही इकडनं या इकडनं. ओके हात लावा फक्त त्यांचे. हा सगळा फटाक होत असतो. ज्यांनी सगळ्यांना घडवलं भाग्य समजतो की या कार्यक्रमात, कारण प्रत्येक जण आपल्या व्यापार आहे, प्रत्येकाला संसारिक आनंदाचा गेल्यानंतर पुढचे 5 वर्ष तरी किमान पक्षी सगळे जण कार्यक्रमाने राहतात. आज प्रत्यक्ष भेटायचा योग आला. आज एवढंच सांगेन की अनुराधा माझी पत्नी आहे, पण आज तिचा नवरा असल्याचा अभिमान आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण मागच्या वर्षी सुद्धा आपल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या 2 जुलैच्या कार्यक्रमामध्ये आपल्या 10वी मध्ये आलेले उत्तीर्ण झालेले विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक यांना आपण मागच्या वर्षी सुद्धा शाळेत जाऊन बक्षीस दिले होते. आज योगायोगानं आपल्या सर्व तुकड्यांचा या ठिकाणी गेट टुगेदर स्नेह संमेलन असल्यामुळे आज आपले सगळे गुरुजन या ठिकाणी आलेले असल्यामुळे आपण आज यावर्षी 90-91ला आपल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य
कुमारी गुणवंत बालकेंद्र मुरलीधर पाटील आता पुण्याला त्या ठिकाणी व्यावसायिक म्हणून ते काम करत आहे. त्यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. गुणवंतीच्या नावातच जे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक या ठिकाणी आलेले होते त्या सर्वांचं आपण या ठिकाणी आपल्या ग्रुपच्या वतीनं अभिनंदन केलं आहे. त्यांना आपण सन्मानित या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, ही जी ओजस्विनी झटके या ठिकाणी द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली, फक्त अभ्यासातच मुली पुढे आहेत असं नाही. तिचा अनिल सर कोणतं फ्लोअर बॉल नॅशनलला ती त्या ठिकाणी गोल्ड मेडलिस्ट आहे. कदाचित आमच्याकडे जर खेळ असते तर आमच्याकडे जर खेळ असते तर आमच्याकडे बरेच मुलं चमकली असते. पण काही अडचणी तुमच्या रूपाने आज आमच्या शाळेची ती कलात्मक भूक जी आहे ती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पुरवली जाते आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं खेळामध्ये सुद्धा या ठिकाणी यश संपादन करत आहेत. आपल्या बॅचमध्ये हे आपले सगळे मित्र आणि मैत्रिणी आहेत ज्यांचे मुलं आता 10वी किंवा 12वीला होते. अनायसे योगायोगाने आपण आज कार्यक्रम घेत होतो आणि गुणवंताचा सत्कार करत होतो. तर आपल्या मुलांनी आपण कौतुक त्या पद्धतीनं केलं पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी ज्यांनी नावं ग्रुपवर कळवली त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करण्याचं या ठिकाणी योजलेलं आहे. त्यानुसार देवेश विष्णू देवरे, देवेश आलाय, देवेश आला. कुमार अथर्व भाषांतर चौधरी 10वी परीक्षेत 87. आपल्या गावगिरीमध्ये सर्वात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी असलेले भालचंद्र आपल्या लिंगराण म्हणून काम करत आहे. CBSE मध्ये 87% मिळवून त्याने यश संपादन केलं. कुमार विक्रम बागुल 12वीच्या परीक्षेत 73.67. चिन्ह पुढे घ्या, चिन्ह पुढे घ्या. त्याचे अभिनंदन. विक्रम बागुल आलाय का? विक्रम बागुल विक्रम याने 12वीमध्ये 73.67% गुण मिळवून या ठिकाणी नवीन विक्रम केलेला आहे. मी आदरणीय कोल्हे सरांना विनंती करतो. यानंतर आपल्या बॅचमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आपल्या वर्गातील सर्वात हुशार मुलगा राजू बालचे. समोर का समोर मला आणलं का नाही म्हटलं. यानंतर अध्यात्म 97% MBAच्या CET मध्ये त्याला 97% मिळालेले आहे. जोरदार टाळ्या झाली पाहिजे. मी आदरणीय RC पाटील. चिन्ह आमच्याकडे करा, चिन्ह आमच्याकडे करा. सर समोर बघा. ठीक आहे द्या. समोर बघा सर. थँक्यू. अभिनंदन. नाशिक येथील रहिवासी आपले वर्गमित्र दिनेश विष्णू पाटील यांची चिरंजीव दिनेश भाऊ या स्टेजवर वय पण आलाय का? आले नाही. आणलं नाही तुम्ही मुद्दा विनंती करतो. सरकार तू पकडते, दोघं पकड, तू पकडते व्यवस्थित पकड ना दोघं पण. थोडं मला मी सोडते. ठीक आहे. झाला. मी अनिल चौधरी सरांना विनंती करतो की सर आपण बाळाला या ठिकाणी पुष्कर अनिल चौधरी 10वी परीक्षेत 90% मिळाल्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. विशेष सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. मी वेलजेट सोनवणे सरांना विनंती करतो की सर आपण या आपल्या अजून काही काही घरांचे जर का मुलं 10वी मध्ये येणार असतील तर त्यांचाही सत्कार आपण करणार आहे. आणि काही जर का 10वी होऊन गेले असतील तर मग आपण उशीर झाला आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपण
फोटो काढा बरं. मुलांच्या 10वी 12वी पास झाले असतील. त्याला सगळ्यांसमक्ष सत्कार झाला असं या ठिकाणी आपण तयारी करू. त्याच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून द्या. मी भगवान मराठे यांना यासारख्या शहरात जाऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी झाले. त्याच्या मुलाने सुद्धा या ठिकाणी चांगले गुण 70.30% या ठिकाणी 12वीला मिळवलेले आहे. मी आता कुमार सरपंच पंकज बुके मागे करा फोटो पुढे करा. महाजन आपले किरण भागदास महाजन हे आपल्या गावचे रहिवासी असून चोपड्याला त्या ठिकाणी प्राध्यापक आहेत. त्यांचे चिरंजीव अनिकेत हा 12वी म्हणजे 10वी नंतर औरंगाबादला जे SK कॉलेज असतं ते SK कॉलेजच्या माध्यमातून 3 वर्ष खर्च असताना त्याची लेफ्टनंट म्हणून त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण झालं. आता लेफ्टनंट म्हणून झाल्यानंतर 1 वर्ष देहरादूनला त्याची ट्रेनिंग असते आणि देहरादूनला 1 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर त्याला आर्मी या आजच्या बॅचमध्ये बोलवण्याचं कारण एकच, कारण लेफ्टनंट म्हणजे आर्मीमध्ये जसं आपल्याकडे कलेक्टरची जी पोस्ट असते जिल्ह्यामध्ये टॉप 1 पोस्ट जी असते त्या रँकची पोस्ट म्हणजे लेफ्टनंटची पोस्ट असते. आणि आपल्या गावचं वैभव आधी आपल्या गावामध्ये शरद जगन्नाथ महाजन यांचा जो मुलगा आहे अभिजित तो लेफ्टनंट झालेला आहे. त्यानंतर आपल्या गावाचं वैभव वाढवणारा अनिकेत हा आता दुसऱ्यांदा या ठिकाणी आपल्या गावाचा उद्योग करणार आहे. म्हणून पुण्याला सगळ्यांनी या तयारी करतोय पुण्याला आणि शूटिंगकडे त्याचे क्लासेस चालू आहे. आणि माझा मुलगा आता 11वीमध्ये देहरादूनला नॅशनल डिफेन्स अकॅडमीला कॉलेजला त्याची ॲडमिशन घेतली आहे. योगायोगाने दैवयोगाने जर का सगळं व्यवस्थित राहिलं आणि यांचे डोके सुद्धा व्यवस्थित चाललं आणि अभ्यासात जर का त्यांनी चित्ता मारून अभ्यास केला तर ते सुद्धा लेफ्टनंट पदासाठी तयारी करत आहेत. पण ही गोष्ट साधी नाही आहे, फार मोठी गोष्ट असते. 9 लाख विद्यार्थी या परीक्षेला कोणताही करिअर आपण आर्मीमध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि या ठिकाणी शुभेच्छा देताना आपल्या बॅचच्या वतीनं एवढंच या ठिकाणी सांगेल त्याच्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होते. कारण आज लेफ्टनंट म्हणून लागला तर याची रिटायरमेंट ही एखादा सेनाध्यक्ष म्हणून किंवा वेळ पडली तर तिन्ही शकतो. तर अशाच पद्धतीनं अनिकेत आमच्या गावाचं नाव आपल्या गावाचं नाव या ठिकाणी या देशामध्ये नाव लौकिक आपल्या गावाला मिळवून द्यायचं आहे. आणि तुझ्या आपल्या गावाची चांगली सेवा घडव. आमच्या कायम सदस्य तुझ्या या ठिकाणी पाठीशी असतील. कदाचित तुला सुद्धा आता कार्यक्रम आहे आणि नवीन वाटला असेल आणि आमच्या काही लोकांनाही तू आमच्यामध्ये नवीन वाटला, परंतु काही हरकत नाही. आज योगायोगानं तू आता देहरादूनला जाणारच आहे 10 तारखेला. त्याच्या आधी हा कार्यक्रम होता. मी आदरणीय किरण दादांना या ठिकाणी बोलवलं, ते आले. मग आमच्या आपल्या समोर थँक्यू. या सुंदर आनंद यासाठी हे मित्र संमेलनाची योजना असते. दिल खोलकर नमो को झेलो दोस्तों जिंदगी में फिर नहीं दोहराई नाही करते आहे. आणि नागराज माळीचा सुद्धा असाध्य अंतराशी सामना करत आहे. काही दिवसांत मानकरेला आपल्या सामील होईल. मराठी अशीच आहे, त्यामुळे थोडं ऐकून घ्या. आणि सर्व पॅरेंट्स जे इथे उपस्थित आहेत बॅच ऑफ 1991 तुम्हाला इथं सांगा
की जे तुमचे मुलं आहेत आता 10वी 12वी असतील तर त्यांना तुम्ही त्यांचे ड्रीम्स अचीव करण्याचं थांबू नका. त्याप्रकारे तुम्ही पण त्यांना साथ द्या. तर जे मुलांना अचीव करायचं असतं तर त्यांच्यामध्ये जिद्द असेल तर ते अचीव करू शकतात. फक्त त्यांना लागतं ते फॅमिली सपोर्ट. आणि अजून पण खूप जे हायस्कूलची बॅच आहे त्यासाठी मी खूप खुश आहे. निगेटिव्ह थॉट्स येणारे खूप सारे लोक आपल्याला लाईफमध्ये भेटते. खूप लोक त्याचे मला पॅरेंटला सांगितले की आपल्याकडे मुलांचं नाही होत कारण यांची इंग्लिश खराब असते आणि जे नॉर्थ साईडचे मुलं आहेत किंवा ऑफिसरचे छोटा मुलं आहेत फक्त ते क्लासमध्ये काही गोष्टी स्वप्न होऊ शकतात. पण माझ्या वडिलांना माझ्यावरती विश्वास होता. माझे बाबा जे वाटते त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. त्यासाठी मी पण त्यांचे पण खूप आभारी आहे. आणि ही काही पैशाची स्पेशल आहे ह्या मध्ये आत्तापर्यंत त्यामुळे मी खूप खुश आहे. एक UPSCची एक्झाम असते म्हणजे श्री प्रमोद सर यांनी सांगितलं सर्व तुझे लोक सिलेक्ट होतात तसं सिलेक्शन क्रायटेरिया असतात. तर मी तुम्हाला एक सांगतो कसं सांगतो तुम्हाला जी 5 वर्षाची UPSC इंटरव्ह्यू होती तर सर्वात डिफिकल्ट अशी इंटरव्ह्यू असतो. असं हाऊ यू नो तुम्ही मुलांसोबत कसं बिहेव करताय. मग ते फक्त एका बंद कमऱ्यामध्ये ते इंटरव्ह्यू नसतं तर ओपन ग्राउंडमध्ये तुम्ही कसं बिहेव करतात एका पण रूममध्ये तुम्ही कसं बिहेव करतात आपले ज्युनियरसोबत तुम्ही कसं बिहेव करतात ते सर्व तुमचे बघितलं जातं त्या ठिकाणी. तर मी तर खूप खूप आभारी आहे तुमचा 1999 बॅचचा. आणि थँक्यू सो मच. तुमचं जे इथं मला प्रेम भेटलं हे खरं मला खूप मोटिवेट करणार लाईफमध्ये पुढेपर्यंत जाण्यासाठी आणि जे जरूर साकार करणार आणि गावाचं नाव आणि गावाचं नाव पुढे घेण्यात येईल याची मी तुम्हाला विश्वास करतो. थँक्यू. आणि त्यांना कार्यक्रम संपेपर्यंत खूपचा कोणी सदस्य कार्यक्रम सोडून जायला नको. कार्यक्रम आपल्यासाठी आहे. आता थोडक्यात आपण आपल्या आदरणीय गुरुजनांचा मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत. गुरुजनांना या ठिकाणी जायचं आहे. आपण या ठिकाणी जेवणाची व्यवस्था सांगितली आहे. त्यांनी लवकर तात्काळ यावं आणि सत्कार स्वीकारावा. सर ते फुल मागे टाका. प्रणव शेखर चौधरी 12वीमध्ये 68% मानी सुंदर स्वीकारावं. समोर बघा. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या निवडीश्वरी मिलन कॉलेजचे माजी मुख्याध्यापक शिक्षक तुमच्या आणि आमच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवनातील अतिशय अनमोल असा दिवस मी समजेल. कारण निवडी स्कूल शाळेतून आपण 23 वर्षापूर्वी निरोप घेतलेला आहे. तरीसुद्धा एवढा मोठा हा कालावधी होत्यावर तुम्ही आपली शाळा आपले शिक्षक यांना विसरू शकले नाही. हे आपल्यावरती आपल्या आईवडिलांनी आणि आपल्या गुरुजनांनी केलेले संस्कार आहे असं मी माहिती समजतो. जे बरोबर संस्कारित मनोमुली असतात ते जे काही आपल्या जीवनामध्ये ज्यांनी काही थोडंफार आपल्याला योगदान दिलेलं असतं ते विसरत नसतात. आजचा अतिशय स्तुत्य आणि आदर्श कार्यक्रम आपला घडलेला आहे. तुमचं मनापासून कौतुक करावं. अभिनंदन किती केलं तरी ते कमी पडेल असं मला वाटतं.
23 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला असता तेव्हा 12-13 वर्षाचे छोटेसे बालक असणार याच्यासारखा दुर्मिळ योग नाही. मित्रांनो, तुम्ही आम्हाला बोलवलं या ठिकाणी, आम्हाला मान सन्मान दिला, आमचा सत्कार केला. मी तर सांगेन की माझ्या 64 वर्षाच्या वयामध्ये एवढा मोठा सत्कार माझा आजपर्यंत कोणी केला नाही. हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो. आणि याच्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. जवळजवळ मेहरबानी आपली आम्हाला उत्तर करते आहे. म्हणजे तुमच्या ऋणातून आता कसं मुक्त व्हावं हे मला वाटतं. आणि ज्यांना ही कल्पना सुचली, ज्यांना हे विचार सुचले, त्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, मैत्रिणींचं कौतुक करतो आणि आमचा सत्कार केला, मान सन्मान दिला याबद्दल माझं मी या ठिकाणी तुम्हाला आभार व्यक्त करतो. तुमच्या ऋणामध्ये राहू शकतो, कारण माझ्यानंतर सुद्धा काही बोलणारे आहेत. कारण माहीत दिल्यानंतर फक्त 2च लोक चांगले होऊ शकतात, एक शिक्षक आणि एक राजकारणी. आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो या ठिकाणी की पंकज महाजन राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे, कारण त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे. त्याप्रमाणे विनोद गोवंदे हे सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये आहे. कारण राजकीय क्षेत्रामध्ये माणसाची ओळख होते, परिचय होतो, कारण त्यांना सगळे ओळखतात. राजकारणी लोकांना सगळे आणि आम्हाला ओळखतात. सर तुम्ही सोडवणे सर होते का? आम्हाला वर्ष आधी शेतकरी शिकवत होते, अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही सांगत होते. तेव्हा तुमचं नाव काय पण ते सांगतात की मी आपण या पेजवर बसवतो, त्या पेजवर बसतो. कारण लहानपण वेगळं असतं, प्रारूप पण वेगळं असतं. आणि आता तुम्ही प्रौढावस्थेमध्ये आलेले आहे, कारण शारीरिक रचनेमध्ये बदल होतो. तरी तुम्ही आम्हाला ओळखतात, हे आमचं खरोखर वाक्य आहे. आणि असा तुमचा उत्कर्ष हो, भावी जीवनामध्ये तुम्हाला सर्वांना सुख, शांती, आनंद लाभो, तुम्हाला निरामय आरोग्य मिळो आणि तुमच्या मुलांचा उत्कर्ष हो. चांगल्या प्रकारचे त्यांनी सुद्धा तुमच्या प्रकारे नाव नोंद करो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद, जय भारत. आज विशेष काही सांगण्यासारखं जरी नसले तरी एक नीतिमंत जीवन जगताना या जगामध्ये चांगले संस्कारिक पिढी तुम्ही आमच्या रूपाने या ठिकाणी घडवली. आपलं मनापासून आभार. मित्रांनो, यानंतर 2 सरांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. कारण एल चौधरी सर, कोल्हे सर आणि RC पाटील सर या ठिकाणी आपल्याला संबोधू शकणार नाही, कारण वयाच्या मानानं त्यांना बोलणं या ठिकाणी जमणार नाही. परंतु या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना एक आग्रहाची विनंती आहे. आज 99च्या बॅचचे 90-91च्या बॅचचे आपण सारे जण जवळपास 98% केस काळे करून आलेले, मग ते मित्र असतील किंवा मैत्रिणी असतील. आज वयाच्या 47-48 वर्षाच्या उंबरठ्यावर आपण आलेलो आहे. 2% मी याच्यासाठी सोडले, कारण त्यांना काळे करायला डोक्यावर केसच शिल्लक नाही आहे. आणि म्हणून सर लोकांचं मार्गदर्शन झालं की त्यांच्या जेवणाचा कार्यक्रम आपण ठेवला आहे. पण सर लोकांचा हा आपला कार्यक्रम मार्गदर्शन या ठिकाणी संपल्यानंतर आपल्याला कोणालाही या ठिकाणी जायचं नाही आहे. सर लोकांची जेवणाची व्यवस्था खाली केलेली आहे, ती अतिशय उत्तम होईल. कोणीही मनामध्ये किंतु परंतु ठेवू नये की मी गेलो नाही किंवा सरांनी एक कोणी कमी काढली, असं होणार नाही. परंतु आपले जे काही परिचय आहे, जो पण माझ्यासारखा डेरीवाला आहे त्याचा एक परिचय ऐकायचा आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि 90-91च्या बॅचचे सर्व गुणवंत विद्यार्थी.
आज तुम्ही आम्हाला आनंद दिला तो या दृष्टिकोनातून की शिक्षकाला काय हवं असतं. शिक्षकाला पैसा का मालमत्ता नको आहे. शिक्षकाला हवंय दुरून त्याचा विद्यार्थी त्याच्याजवळ आला पाहिजे, किमान त्याने. कारण आयुष्यभर जो पुस्तकांमध्ये खेळतो, पुस्तकांशी जो रमतो आणि त्या पुस्तकाची ज्ञानधारा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, देतो असं मी म्हणत नाही. कारण या जगात परिपूर्ण शिक्षक अजूनही नाही. तो प्रयत्न करतो आणि देत असतो. त्यात आज आम्हाला असं वाटतं की ही तळमळ तुमची जी दिसून आली, ही निष्ठा, ही आस्था, ही श्रद्धा जी दिसून आली आणि त्यामध्ये जे आनंदाचे उत्कर्षाचे फवारे निर्माण करण्याचा जो प्रयत्न तुम्ही केला, या सर्व बाबींना तुम्ही सर्व विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहात, पात्र आहात, पात्र आहात. आम्ही सर्व शिक्षक तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आज पंकज सांगतोय जिथे एक शाळेचं वातावरण, शाळेच्या त्या भावना, त्या कल्पना ज्याने आज मला कुठेतरी पुढे जाण्याची प्रेरणा दिली, त्या शाळेबद्दल, शाळेच्या बद्दल आणि त्या वर्गाबद्दल, त्या परिसराबद्दल, त्या बेंचेसबद्दल तुम्ही आज, मी सकाळी काही कारणास्तव येऊ शकलो नाही, मला सरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी तेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि सरांना गणित शिकवायला सांगितलं. आजच्या माझ्या वयोगटानुसार त्या खूप साधारण आहेत का? नाही, मुळीच नाही. या चिरकाल माझ्या स्मरणात मला स्फुल्लिंग देणाऱ्या भावना आहेत. आणि ही भावना ही किती आनंदाची आहे की ती एका पुरता मर्यादित नाही. मला पंकजने जेव्हा सांगितलं की सर आम्ही तिन्ही तुकडीतले एकत्र येणार आहोत, हे ऐकल्यानंतर माझ्या अंगामध्ये तर रोमांच निर्माण झाला. या अगोदर आलेले विद्यार्थी येत आहेत आणि येतीलही, पण तिन्ही वर्गाचे एकत्र येणं, त्याने ते हेही सांगितलं की सर आम्हाला अनिल चौधरी सरांकडनं फोकोचा पडा आणून द्या, राष्ट्रगीतासाठी लाईनवरून ओपून द्या. अनिल आला, अनिलने ते करूनही दिलं. पण त्यामागची जी भावना आहे, त्यामागची जी कल्पना मित्रांनो विसरू नका. खो खो खेळले, जे गणिताचे 2 शब्द रिपीट ऐकले, हे पुढच्या 33 वर्षासाठी महत्वाचे. आम्ही तर काय, आमचे उत्तरार्ध सुरू झालेला आहे. तो उत्तरार्ध केव्हा आपल्याला सांगता येत नाही, पण तुमच्या या क्षणाला खूप प्रगती होण्यासाठी धडपड तुमची आहे. तुमची धडपड आहे, तुमच्या प्रपंचासाठी धडपड आहे, तुमच्या कुटुंबासाठी धडपड आहे. मला खूप आनंद झाला. मी सलाम करतो तुमच्या त्या कल्पनेला की तुम्ही तुमच्या पाल्यांचा 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या तुमच्या पालकांचा इथे तुमच्या बँकच्या सोबत सत्कार केला. इट इज अ गुड आयडिया, मार्वलस आयडिया. मनामध्ये कुठेतरी उणीवा आहे, कुठेतरी खंत आहे, आशा प्रज्वलित करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि हे सत्य आहे, त्रिकालबाधित सत्य की कुठल्याही माझ्या जीवनातल्या संघर्षाला सहन करण्याची, नामोहरम करण्याची कुठे उमेद असेल तर तो पाहिजे माझ्या अंतःकरणात असलेला. पुनश्च सांगेल
आम्ही आमचं काम केलं, तुम्ही आता त्या ट्रॅकवरती आहात. तुम्हालाही हा प्रत्येकाला तो ट्रॅक पार करायचा आहे आणि प्रत्येकाने हा ट्रॅक आपल्या जीवनातला संघर्षाचा ट्रॅक पहिल्या क्रमांकाने येऊन प्रत्येकाने तो पार करावा अशी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. पुनश्च हा कार्यक्रम, या कार्यक्रमाची रूपरेषा, या कार्यक्रमासंबंधीच्या कल्पना मांडल्यात, प्रत्यक्षात त्या आणल्यात आणि आनंद निर्माण करण्याचं काम केलं. यासाठी तुम्हाला सर्वांचं पुनश्च अभिनंदन. या प्रकारेच असे इनोव्हेटिव्ह आयडियाज तुमच्यामध्ये येत राहू, त्या बळावर तुम्ही पुढे चालत राहू. यश तुमच्या पाठीशी निश्चित आहे, ते तुम्हाला मिळव अशी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. असं वाटत होतं 7वीच्याच वर्गात आम्ही बसलेलो आहोत, कारण आम्ही जेव्हा 7वीत होतो सर त्या वर्षी तुम्ही नशिबावर इंग्लिश स्कूल शाळेमध्ये लागलात आणि तुम्ही आल्यानंतर तुमच्या शिकवण्याची जी पद्धत होती ती आम्हाला सर्वांना भावली. आयुष्यात तुमचे वर्ग भगवंत असेच आमच्या नशिबी आणत राहो आणि तुमचं मार्गदर्शन कायम आम्हाला मिळत राहो. आपण या ठिकाणी जी काही कल्पना सांगितली सर, आता गेल्या 4-5 वर्षांपासून आम्ही काही मित्र जमून जाताना त्या ठिकाणी गोट्या घेतल्या, विटीदांडू घेतला, त्यानंतर भोवरे घेतले. त्या चिखलदऱ्याच्या एका ग्राउंडवर आम्ही थांबलो सर आणि आम्ही ते खेळलं म्हणजे थोडा टाइमपास केला आणि त्याचं चित्रीकरणही केलं. आणि मित्रांनो तुम्हालाही सांगायला एक आनंद वाटतो, तो जो रील आणून गोष्टीने बनवला सर, आणि त्याला ते जे गाणं अमिताभ बच्चनचं होतं की कई साल हमने गुजारे यहाँ पर, ते जे गाणं आहे ते गाणं त्याने ते लावलं आणि तो जो रील आहे आम्ही ते काय असतं, ते अंडा फोडी असतं ना, 1 बिल्ला असतं, 2 बिल्ला असतं, त्याच्यावर उड्या मारायच्या, मांगावर उड्या मारायच्या, हे सगळे खेळ आम्ही त्याच्यामध्ये दाखवले. तो जो रील आहे आमचा, आता ते लॅपटॉपवर खरं म्हटलं तर तो एलईडीवाला मला फार मिळाला नाही, आता कदाचित थोड्या वेळाने तो लागेल, पण तो रील आमचा जवळपास 8 ते 9 राज्यांपर्यंत पोहोचला सर. म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमधनं वेगवेगळे जे लोक आहेत ते ओळखीचे ते आम्हाला टाकतात, ते सांगतात की अरे आमच्या शाळेच्या ग्रुपवर आला, आमच्या कॉलेजच्या ग्रुपवर आला, आमच्या हॉस्पिटलच्या ग्रुपवर आला. 7-8 राज्यांमधनं त्या रीलचे लाईक म्हणजे एक 40-50 मधले 45-50 मधले अवलिया काहीतरी एक जुन्या काळचे खेळ खेळताय. ही भावना ही प्रत्येकाला भावते. खरं ते बालपण गेलं, ते खेळ आताचे गेले, आता जे मोबाईलमध्ये गुंतलेले मुलं असतात आणि म्हणून कुठेतरी एक रिलॅक्स आपणही झालं पाहिजे हा प्रयत्न आमचा सातत्याने असतो आणि म्हणून आम्ही टूर काढत असतो. सर आयुष्य कोणाचं काही सांगू शकत नाही. आज 48 वय म्हणजे फार मोठं नाही, पण या 48 वर्षांपर्यंत आमचा मित्र रवींद्र कुलकर्णी, पराग रोटे तर अचानक गेला, प्रशांत पाटील हा वारला, त्याच्यानंतर आमची सपना जैन म्हणून एक होती, त्यानंतर गणेश इंगळे सकाळी वगैरे जे आहे म्हणजे वयाच्या 48 वर्षापर्यंत आमच्या बॅगमधले 6-7 आमचे जीवाभावाचे मित्र या ठिकाणी गेले. आणि म्हणून कोणाचं वयाचं काही सांगू शकत नाही, आयुष्याचं काही सांगू शकत नाही. आहे तोपर्यंत चांगल्या पद्धतीने एन्जॉय करून आयुष्य जगायचं. आपल्यामुळे इतरांच्याही आयुष्यामध्ये आनंद आला पाहिजे ही भावना आमच्या बॅचच्या काही मित्रांनी मनाशी गुंगाट बांधली आणि त्या पद्धतीने ते काम करतायत. आताही या गेट टुगेदरसाठी सर 15 ते 20 दिवसांपासून आमचे 20 ते 25 जण कायम त्यांनी संपर्कात आहेत. जे कधी समजा आम्हाला शाळेत जेवढे जवळ नव्हते ते आता या ग्रुपच्या माध्यमातून जवळ आले. आणि खरं म्हटलं तर ही सगळी धन्यवाद जर का द्यायचा झाला तर या व्हॉट्सॲपला देता येईल. तर व्हॉट्सॲप वगैरे आपलं आयुष्य त्याने बदलून टाकलेलं आहे. ही गोष्ट जरी घरी असली तरी व्हॉट्सॲपमुळेच आज आम्ही सगळे जवळ आलो, सोशल मीडियामुळे आम्ही जवळ आलो आणि त्या माध्यमातून हा एक कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मित्रांनो, आता या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण आदरणीय रोटे सर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सरांचं भाषणानंतर या ठिकाणी हा कार्यक्रम आपण थांबूया. पुढचा कार्यक्रम मात्र आपला तुम्हाला सांगितल्यानुसार चालू राहणार आहे. या
आदरणीय रोडे सरांना मी विनंती करतो की आपण आमच्या बॅचला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आणि तितकेच आदरणीय माझ्या समोर बसलेले माझे मित्रमंडळी, तुम्ही आता माझे शिष्य येणार नाही, माझे मित्र झाला आणि अगदी जवळचे मित्र झाला. कारण काय ते माझा चांगला मित्र आहे. शिष्य या पदवीपेक्षा मित्र ही पदवी जास्त जवळची वाटतं. म्हणजे मन मोकळेपणा बोलत आहे आणि त्याला मार्गदर्शन करता येते आणि म्हणून मित्र म्हणून तो तुमच्याशी बोलणार आहे. आजचा हा जो कार्यक्रम जो मी आयोजित केला याची कल्पना मला काही नव्हती. फक्त मंडळी आली आणि सांगितलं की तुम्ही या मंडळ ठीक आहे. पण म्हटलं आमच्या असे आशीर्वाद तुम्हाला आहे कायमचे. तुम्ही आम्हाला इंग्लिश तुम्ही असताना त्रास दिला काय, सुख दिलं काय, दुःख दिलं काय, आम्ही सगळं बघवलं आहे. पण आम्हाला तुमचे हा विकास झालेला पाहून आनंद वाटतो आणि तो तुम्ही या ठिकाणी जो प्रदर्शित करत आहात ते म्हणेल ते स्वर्गीय सुख तुम्हाला आहे आणि आम्हाला ठेवलेलं आहे. जाणाऱ्यांचा सुद्धा तुम्हाला आठवण आहे. म्हणजे अशा प्रकारे एक 2,000 लोकांच्या कुटुंबात राहण्याची खूप आणि एक गाव असं वातावरण निर्माण केलं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही असे वाढवलेलं राहाल आणि एवढं करा की तुम्हाला सुद्धा निवडणुकीविषयी आदर आहे आणि सन्मान आहे, शिक्षकांविषयी आदर आहे, इतर आपल्या मित्रमंडळीविषयी आदर आहे. ही भावना तुमच्या मनात कधीपासूनच रुजलेली आहे. तुम्ही फक्त व्यक्त केली चांगली गोष्ट आहे आणि हे आदर्श प्रशासनामध्ये तुम्ही घडलेलं आहे. तो पाहून मला खूप आनंद झाला. माझे शक्ती राहिलेली नाही, पण मी तुमच्यासमोर तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता, तुमचं संसारात यश मिळण्याकरता आणि तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्यवस्थित होऊन उच्च पदाला जाण्याकरता तुम्ही प्रयत्नशील असावे असं सांगून मला असं वाटतं की तुम्ही या दृष्टीने जागरूक राहा आणि मुलांना योग्य मार्गाने पाठवा. एवढंच करा की त्यांच्या आजपर्यंत कोणतं निर्णय त्यांनी केला तो साकारला म्हणजे व्यवहाराला काढला, प्रत्यक्ष होता आणि त्याकरता खूप मेहनत घेतली. या जगात तुम्हा सगळ्यांचे त्यांचे सगळ्यांचे मी धन्यवाद तुम्हाला देतो आणि त्यापेक्षाही आणखी तुमच्या आणि जे काही कला असतील त्याची वाट तुम्ही करा आणि त्यामध्ये सुख मिळवा. सुख देऊन पैसे मिळत नाही, प्रेमानं मिळतं आणि ते प्रेम वाटा आणि ते भूमिकी पद्धतीने वाढतं. एकमेकांच्या चार पडले, 8 पडले असं वाढत म्हणून प्रेमाने जग घेतलं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आपण दिलेल्या या उक्तीप्रमाणे आम्ही येणाऱ्या जीवनाचे मार्गक्रमण करू. या आमच्या बॅचचं एक वैशिष्ट्य सर आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं, जे आम्ही आता इतक्या वर्षानंतर या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ग्रुप तयार झाला आणि एकत्र आलो. मन आमचे आधीच जोडलेले होते, परंतु त्याला वेळ मिळत नव्हती. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता तो स्थिरावला आहे आणि त्याला वेळ द्यायलाही या ठिकाणी वेळ आहे. आणि म्हणून सामाजिक जीवनात, सामाजिक उपक्रमात या बॅचचं काम चालू असताना सुद्धा आमच्या वैयक्तिक मित्रांच्या जीवनात सुद्धा आम्हाला जर काही करता आलं तर आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करतो. मला सांगताना अभिमान या ठिकाणी वाटतो. हे बोलताना माझा ऊर्जा आहे ते भरून आलं. याचं कारण असं आहे की आमचा
तर पैशाचा विषय कॅन्सर आला म्हणजे शासनाच्या माध्यमातून काही केमो फुकट असतात, त्याच्यानंतर त्याला पैसा भाग लागतो. आणि म्हणून आम्ही त्याला पहिल्यांदा आमच्या ग्रुपमधनं रिमूव्ह केलं, कारण त्याच्यासमोर तो असल्यावर आम्ही बोलू शकणार नव्हतो, म्हणून त्याला रिमूव्ह केलं. सगळ्या मित्रांना सांगितलं, ग्रुपवर तो व्हिडिओ आम्ही शेअर केला, त्याच्याबद्दल आम्ही बोललो. तर आमच्या अभिमानाने सांगतो, आमच्या प्रत्येक सदस्याने त्याची कंडिशन असो किंवा नसो, प्रत्येकच चांगल्या परिस्थितीत असं नाही, जेमतेम परिस्थिती सुद्धा आपल्या मित्रांची आहे, तरी सुद्धा पोटात पोट काढून त्याने 1000 रुपये 2000 रुपये ज्याला जसं शक्य होईल त्याने ते पैसे त्या ग्रुपवर आमच्या टाकले आणि 80,000 रुपयाची मदत आमच्या सगळ्या मित्रांनी त्याच्या करून दिली. आणि म्हणून मित्र असायला, मित्र म्हणजे काय, अगदी कठीण काळात जो कामा येतो तोच खरा मित्र. आणि म्हणून या माध्यमातून आज आमच्या मित्रावरती कठीण परिस्थिती आली. आता 5 दिवसांपूर्वी त्याचं ऑपरेशन झालं, कालच्या दिवशी तो नशिबावरचं ऑपरेशन म्हणून घरी परत आलाय. त्या आज ऑपरेशन आता झालं असल्यामुळे तो या कार्यक्रमात हजर नाही, आणि तो या कार्यक्रमात हजर नाही म्हणूनच हा उल्लेख आम्ही या ठिकाणी करू शकतो. परंतु अशा माध्यमातून आमच्या वैयक्तिक आयुष्यातही काही अडचणी निर्माण झाल्या तर ते आम्ही निश्चितच या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. असं एकच नसीबपणा आमच्या या ग्रुपमध्ये या ठिकाणी आलेला आहे. निश्चितच आपल्याला सर्व गुरुजनांना आपली सुद्धा मान ताठ होईल आणि आपल्याला सुद्धा आमचा अभिमान वाटेल. असंच कार्य आमच्या आतून घडेल ही कटाक्षानं आम्ही या ठिकाणी जाणीव ठेवून आमचं येणारं जीवन या ठिकाणी मार्गीक्रमण करणार आहोत. यानंतर या ठिकाणी आमच्या बॅचमध्ये आमची वर्गमैत्रिणी अनुराधा अग्निहोत्री, हिला 2019चा मिस नाशिक हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला होता. ते असे बरेच लोक आमच्यामध्ये आहेत ज्यांनी काहीतरी विशेष काढून का तो काही 1 रुपया घेऊन आला नाही, त्याचा पुतण्या गेला होता. त्या पुतण्यासोबत तो त्या कार्यक्रमाला गेला. तर तुम्हाला कदाचित वाटलं ठीक आहे बाबा आम्ही औषध ओळख ठेवली, त्यांना काही हरकत नाही, तसं काही झालेलं नाही आहे. परंतु अजूनही आमचे बरेच मित्र आहेत. आता आमचा विनोद रंधे नशिराबाद विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन तो या ठिकाणी आहे. आमच्या दूध संस्थेचा दूध डेअरीचा तो व्हाईस चेअरमन आहे. म्हणजे विविध संस्थांमध्ये तो पद उपभोगतो. त्याचप्रमाणे बरेच लोक आमचे मित्र पुण्याला आहेत. आता जे काही आहे ते सांगण्यासारखं बऱ्याच लोकांचं आहे. अजून बऱ्याच लोकांचं काय काय आहे ते आम्हाला पण माहिती नाही. त्याच्या बोलावण्यावर आपण या ठिकाणी आला, आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं, आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल 90-91 बॅचच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. खरं म्हटलं तर आभार मानू शकत नाही. आम्ही कायम आपल्या ऋणात राहू इच्छितो. या ठिकाणी तिथे येण्यासारखी नव्हती. येले चौधरी सरांची परिस्थिती तशीच होती, परंतु आम्ही दिनेशला रिक्वेस्ट केली की तुला काही करून घेऊन यायचं आहे. आदरणीय SP पाटील सरांची तब्येत या ठिकाणी अचानक खराब झाली, त्यामुळे ते येऊ शकले नाही. या सर्व शिक्षकांच्या प्रती आम्ही या ठिकाणी निर्देश व्यक्त करतो. आपल्याही ऋणात आम्ही कायम राहू, कारण आई वडिलांचं आणि गुरुजनांचं ऋण या जन्मात तरी भेटणं प्रत्येकाला या ठिकाणी शक्य नसल्यामुळे आम्ही कायम आपल्या ऋणात या ठिकाणी राहू. एक छोटासा हा रील मी तुम्हाला बोललो होतो सर, तुम्हाला दिसतंय का तिथून LED? आता होळी हा रील रील लावा. रील ठीक आहे, तो रील आता लावता येणं शक्य नाही अजून. आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं पुण्याच्या या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नये ही आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो. खाली जेवणाची व्यवस्था झालेली आहे, त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आपली सगळी होणार आहे. आमचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही. आमच्या
आपल्या गोष्टी राहते. मी पंकज महाजन या गावाला माझे सरपंच आपल्या सर्वांना कदाचित माहिती नसेल. 2005 ते 2010 या सरपंच होतो. त्यानंतर माझी विशेष भाई शकता काय कहते
नमस्कार मित्रांनो. माझा मित्र सुनील पारकर म्हणत होता की मी जे कॉन्टॅक्ट आणतो ते मित्र आपले जमा करतो तर पुढे आणतो असं त्याचं एक शंका त्याच्या मनामध्ये कधीपासूनच होती. त्या शंकेचं निरसन करण्यासाठी मी खास आशय प्रस्तुत करतोय. हर दोस्त से अच्छी बात करना फितरत है हमारी. हर दोस्त से अच्छी बात करना फितरत है हमारी. हर दोस्त खुश रहे ये हसरत है हमारी. हर दोस्त खुश रहे ये हसरत है हमारी. कोई मुझे याद करे ना करे, कोई मुझे याद करे ना करे, हर दोस्त को याद करना आदत है हमारी. आपल्याला सर्वांना अभिमान वाटावं असं तिचा फिटनेस आज पण आहे. म्हणजे मला तर लाजच वाटली पाहिजे. ती योगा टीचर आहे हे पण आता अलगनंदाने आम्हाला सांगितलं की ती एक योगा टीचर आहे. खरं म्हटलं तर अशा उपलब्ध्या आपल्या मित्रांनी करून ठेवल्या आतापर्यंत ते करताय ही खरं म्हटलं तर आपल्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हॅलो, मी पूर्वाश्रमीची संगीता गजानन पाटील आणि सासरची संगीता महेश भंगार. माझे मिस्टर ब्रोकर आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझा मुलगा बँगलोरला योग आणि गायकमध्ये ग्रॅज्युएशन करतो आहे आणि मुलगी BBAच्या लास्ट इयरला आता जाईल. योगा करून